पुणे शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळतोय, मात्र त्याचवेळी काही प्रभाग हे सेन्सिटिव्ह देखील आहेत. ज्या मतदान केंद्रावर मी सध्या आहे, लोहिया काशेवाडी हा सगळा जो भाग आहे काहीसा स्लम भाग आहे आणि त्यामुळं हा सेन्सिटिव्ह आहे. माझ्यासोबत आमदार सुनील कांबळे आहेत, त्यांनी आताच मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांची मुलगी देखील या ठिकाणी सोबत आहे. कसा प्रतिसाद सकाळपासून मिळतोय हा काहीसा सेन्सिटिव्ह भाग सुद्धा आहे. खरं तर सेन्सिटिव्ह आम्ही सेन्सिटिव्ह म्हणत नाही, परंतु या भागातला मतदार जागृत मतदार आहे आणि या ठिकाणी प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे. मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडलेले आहेत. सकाळपासून जवळजवळ आता एक 35-36% मतदान झालेले. लोकांचा मतदाराला प्रचंड उत्साह आहे. विकासाबरोबर मतदार हा मुद्दा आणि खरं तर मोठ्या संख्येने आत्ता मतदार बाहेर पडतात. 35-36% आत्तापर्यंत मतदान झालेलं आहे आणि हे 60-65% मतदान होईल असा विश्वास आहे. प्रचाराच्या दरम्यान जर आपण बघितलं तर तुमच्यावर जबाबदारी देखील मोठी होती, मात्र त्याचवेळी आरोप प्रत्यारोप बरेच झालेले आहेत. काय विश्वास वाटतो कुठपर्यंत जातील भाजपच्या जागा, कुठपर्यंत किती येतील? खरं तर भारतीय जनता पार्टीच्या जवळजवळ 110 ते 115 जागा निवडून येणार आहेत आणि पुणेकर मतदार हा सुज्ञ मतदार आहे. झोपडपट्ट्या असो, वस्त्या असो, चाळे असो, सोसायटी असो, या भागातला मतदार हा भारतीय जनता पार्टी आणि विकासाच्या मुद्द्याला विकासाबरोबर हा मतदार येणार हा 100% मला विश्वास आहे. परंतु ज्या पद्धतीने एकमेकांवर टीका झाली, आरोप प्रत्यारोप झाले, त्याच्याबद्दल सुद्धा विचार करतील. आम्ही मुळात एकमेकांवर टीका केली नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्याला सामोरं गेलो. विकास जो केला त्या विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही मतदान प्रचार यंत्रणेत होतो आणि त्याला मतदारांनी प्रचंड आत्ता प्रतिसाद दिसून येत आहे. म्हणजे विश्वास वाटतो महापौर कुणाचा असेल? अजित पवार दावा करतात की त्यांचाच असेल? अजित पवार काही दावा करत असतील तर विकासाबरोबर 100% पुणेकर मतदार आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच महापौर होणार हा मला आत्मविश्वास आहे. अर्थात जर आपण बघितलं तर विश्वास दर्शवतायत की मतदानाची टक्केवारी देखील या ठिकाणी चांगली असेल. जवळपास 55 ते 60% मतदानाची या ठिकाणी असेल. त्याचबरोबर अजित पवार आता तरी काही बोलत असतील, मात्र उद्या जेव्हा निकाल समोर येतील तेव्हा भाजपचे जवळपास 115 पेक्षा जास्त जागा असतील आणि महापौर हा भाजपाचाच असेल पुणे महानगरपालिकेवर, असं देखील विश्वास या ठिकाणी आमदार सुनील कांबळे व्यक्त करतायत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.